नोटाबंदीनंतर जुन्या 500,000च्या नोटा बदलून घेण्यासाठी सर्वच बँकांसमोर लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। या पार्श्वभूमीवर सोलापूर शिवसेनेनं बँकांपुढे रांगेत उभ्या असलेल्या खातेदारांना चक्क झेंडूबामचं वाटप केलं। तासनतास रांगेत उभं राहून लोकांचे हातपाय आणि कंबर दुखत आहेत, त्यावर इलाज म्हणून आपण हे झेंडूबाम वाटप केल्याचं शिवसेनेचे सोलापूर शहर प्रमुख प्रताप चव्हाण आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। एकंदरीत बुधवारी नोट रद्दीच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ममता बॅनर्जींना साथ दिली। त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या झेंडूबाम वाटप कार्यक्रमामुळे नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाची खिल्ली शिवसेनेकडून उडवली जात असल्याची चर्चा रंगली आहे। परिणामी शिवसेनेचा झेंडूबाम उतारा भाजपला चांगला झुंबण्याची शक्यता आहे। सर्वसामान्यांना त्रास होऊ नये, लवकरात लवकर या बँकेसमोरच्या एटीएम समोरच्या रांगा कमी होऊन सरकारने चांगली सोय करावी आणि बाजारात लवकरात लवकर 100च्या 50च्या 500च्या नोटा आणून त्यांच्या गरजा भागवावं। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जे लोकांचा रोष आहे त्या रोषाला समोर या सरकारला जावं लागणार नाही। त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या वतीनं या रांगेमध्ये 8-8, 10-10 तास उभारणाऱ्या नागरिकांना आम्ही झेंडूबामचं वाटप केलेलं। जनतेला त्यांच्या बँकेतले पैसे काढून गेला, 2च घे 3च घे, परंतु त्यांच्या गरजा बघून तुम्ही पैसे द्या। आता काही लोकांची लग्न आहेत तर त्यांना पैसे मोठ्या प्रमाणावर लागणार आहेत, त्यांना सुद्धा पैसे काढता येत नाहीत आणि ही जी सर्वसामान्य जनता या ठिकाणी उभारून त्यांचे पाय दुखत आहेत, त्यांच्या पाय दुखण्याच्या वेदनेवर इलाज म्हणून किंवा एक फुंकर म्हणून शिवसेनेकडून झेंडूबामचे या ठिकाणी वाटप करण्यात आले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।